बाजूला व्ही क्यू इज इक्वल टू के एस क्यू साइन 2 थीटा क्यू डिवाइड बाय 2 हे एक्सप्रेशन आपले आलेले होते. आता आपण एक काम करूया, जेवढ्या पण व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या व्हॅल्यू आपण टाकून काय करूया, VBMची व्हॅल्यू काढूया. तर व्हर्टिकल डिस्टन्स बेंचमार्कचं जर मला फाइंड आउट करायचं असेल तर मला के माहीत पाहिजे. के ज्याला मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट म्हणतो, गिवन डाटामध्ये 100 दिला येतो तर मी 100 टाकला. इंटू SBM, SBM म्हणजे स्टाफ इंटरसेप्ट झाला. SBMची व्हॅल्यू दिली 1.12 तो 1.12 लिहून टाकतो. इंटू साइन 2 थीटा बी, तो साइन 2 इंटू थीटा BM किती आहे, थीटा BM अँगल दिला आहे निगेटिव्ह. पण मी तुम्हाला पहिलेही बोललो होतो फॉर्म्युलेमध्ये टाकत असताना निगेटिव्ह साईडला कन्सिडर करायची नाही. तर मी कसं लिहिणार, 6 डिग्री 12 मिनिट डिवाइड बाय 2 राईट. तो हे या पद्धतीने आपण हे डिस्टन्स फाइंड आउट करतो. तर याला जर का मी कॅल्क्युलेटरमध्ये टाकलं तर आन्सर किती येते बघू बरं. 100 इंटू 1.12 इंटू, ठीक आहे, हा डब्बा बाय डब्बा टाकायचा, किती आहे साइन 2 इंटू 6 डिग्री, कसं टाकतोय बघा, 6 डिग्री 12 मिनिट राईट. हावाला बटन दाबतोय, हा ब्रॅकेट पूर्ण झाला आणि डिवाइड बाय खाली किती आहे 2. तो आन्सर किती आला आपला. व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ बेंचमार्क किती येतोय 12.02 हा 5, हा झाला आपला VB. व्हर्टिकल डिस्टन्स हा आपला. VQ काढून बघूया. VQ कसं काढणार, VQ बराबर के 100 दिला आहे, SQ किती दिला आहे, स्टाफ इंटरसेप्ट ऑफ क्यू किती दिला आहे 1.06 इंटू साइन 2 इंटू थीटा क्यू, तो थीटा क्यू किती आहे आपल्याकडे 7 डिग्री 5 मिनिट राईट डिवाइड बाय 2. तो बघू बरं का त्याचा आन्सर किती, नवीन काढून बघू. तो 100 इंटू 1.06 इंटू डब्बा बाय डब्बा साइन 2 इंटू 7 डिग्री 5 मिनिट, 7 डिग्री 5 मिनिट डिवाइड बाय 2. त्याचं आन्सर जे येते ते येते 12.97 मीटर. हा झाला VQ. तो व्हर्टिकल डिस्टन्स पण काढून झाला आपला. आता आपण काय फाइंड आउट करणार बरं का, तर व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट झाल्यानंतर आता आपण रिड्यूस लेवल फाइंड आउट करू. तिथे मेन्शन करतो मी आता रिड्यूस लेवल ऑफ कोणता पॉईंट आहे आपला बेंचमार्क. इकडचा कोणता असतो बेंचमार्क दिला आहे आणि इकडे काय आता रिड्यूस लेवल ऑफ आपल्याला क्यू पॉईंट दिला आहे. मग कसं काढणार मी, रिड्यूस लेवल ऑफ बेंचमार्क जर मला फाइंड आउट करायचं असेल तर कसं काढायला बोललो तुम्ही तुम्हाला, रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट प्लस और मायनस VBM मायनस HBM राईट. सेम स्टोरी इथं कसे, तो रिड्यूस लेवल ऑफ क्यू इज इक्वल टू व्हॉट, रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट प्लस और मायनस VQ मायनस HQ राईट. या पद्धतीने आपण एक्सप्रेशन लिहितो. आता पॉईंट काय निघून येतो की रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट किती आहे सर, ते कसं करणार, त्यासाठी आपण जाऊ परत आपल्या उदाहरणाकडे. तर उदाहरणाकडे जर का बघायला गेलो तर तुम्हाला म्हणतात रिड्यूस लेवल ऑफ बेंचमार्क दिले 384.25. तर ती तुम्हाला काय करतात, एखादा पॉईंट जो आहे ना ज्याच्यावरती स्टाफ ठेवला आहे आपण, जसं की आपल्या केसमध्ये बेंचमार्क आहे आणि दुसरा म्हणजे क्यू आहे, तर त्याची तुम्हाला काय देतात, तो रिड्यूस लेवल लिहून देतो. रिड्यूस लेवल ऑफ बेंचमार्क त्याने दिले 384.25 राईट. तर 384.25 त्याने मला रिड्यूस लेवल दिली आहे बेंचमार्कची राईट. आणि इकडे इन्स्ट्रुमेंटची हाईट पण आपल्याला दिलेली आहे. आता त्याच्यानुसार आपण डोकं कसं लावतोय बघा. तो रिड्यूस लेवल ऑफ बेंचमार्क जर का मला दिलेला आहे तर मी या फॉर्म्युल्यामध्ये कशा पद्धतीने टाकतो, तो याच्यामध्ये मला टाकायचं. रिड्यूस लेवल ऑफ बेंचमार्क किती दिले त्यांनी मला दिलेले 384.25 राईट. तो रिड्यूस लेवल ऑफ बेंचमार्क जो दिला आहे मी तो इथं ठेवून देतो इज इक्वल टू रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मला माहिती नाही आहे, तो जसा तसा राहू देतो. पुढे VBM प्लस घेऊ का मायनस घेऊ, त्यासाठी बेंचमार्कचा अँगल बघा बरं का, तो बेंचमार्कचा अँगल निगेटिव्ह दिला आहे म्हणून मला काय करावं लागेल मायनस VBM आणि हा नेहमी मायनस HBM राहणार. H छोटा h नेहमी काय राहतो मायनस राहतो. मग बघूया, तो 384.25 इज इक्वल टू रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस VBMची व्हॅल्यू किती काढली आपण, व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ बेंचमार्क इथं काढले. VBM इज इक्वल टू 12.025 मायनस HBM किती मिडल रिडिंग 1.54 ठीक आहे. तो याला जर का समजा आपण कॅल्क्युलेटरमध्ये टाकलं तर आपल्याला रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट भेटून जाईल. मग बघूया कसं काढतोय मी. 384.25 अल्फा इक्वल रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मला माहीत नाही, अल्फा x मायनस 12.025 मायनस 1.54 शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. तो आपल्याला भेटून जाईल रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आला 397.815 मीटर राईट. आपण एक काम करू, आता या रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटचा वापर करून इकडे टाकू आणि त्याच्यानुसार रिड्यूस लेवल ऑफ क्यू काढू. का बरं असं करतोय, कारण की प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हणले, डिटरमाइन रिड्यूस लेवल ऑफ पॉईंट क्यू. तुम्हाला पॉईंट क्यूची रिड्यूस लेवल शोधायची. मी काय करतो बघा बरं का, आता याचा अर्थ असा आहे की रिड्यूस लेवल ऑफ पॉईंट क्यू मला माहिती नाही आहे. रिड्यूस लेवल ऑफ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मी चालू काढला, हा उचलायचा इकडे टाकायचा, मग काय येईल तो 397.815
प्लस घेऊ का मायनस घेऊ बघा बरं का क्यूचा अँगल, तो क्यूचा अँगल जर बघायला गेलो तो क्यूचा अँगल आहे पॉझिटिव्ह, म्हणून मी काय घेणार पॉझिटिव्ह व्ही क्यू, आणि व्ही क्यू किती आला आहे 12.97, आणि एच छोटा एच नेहमी मायनस तो मायनस एच क्यू, मिडल रिडिंग किती आहे 1.36. याचं कॅल्क्युलेशन केलं तर मला रिड्यूस लेवल ऑफ क्यू भेटून देईल. काढतो बरं का किती येते, तो 397.815 प्लस 12.97 मायनस 1.36. याचं उत्तर येतं आहे आपल्याकडे तो आर एल ऑफ क्यू बराबर 409.425 मीटर. हा झाला आर एल ऑफ क्यू. तो या ठिकाणी तुम्हाला रिड्यूस लेवल ऑफ बेंचमार्क दिलेली होती, त्याचा वापर करून रिड्यूस लेवल ऑफ दुसरा पॉईंट म्हणजे क्यू ती शोधलेली आहे आपण. राईट. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, पुढचा पॉईंट आता होरिझॉन्टल डिस्टन्स. ठीक आहे, इथं आपला कोण होता इन्स्ट्रुमेंट होता पी, इकडच्या बाजूला कोण होता बेंचमार्क, इकडे कोण होता क्यू. हे लक्षात राहू द्या, विसरत नका जा. आता आपण होरिझॉन्टल डिस्टन्स काढणार. होरिझॉन्टल डिस्टन्स कुठून होरिझॉन्टल डिस्टन्स घ्यायचे तुम्हाला त्याने काय शोधायला लावले बघून घ्या जरा. होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ पी क्यू शोधायला लावतोय. मग पी क्यू म्हणजे कोणता, हा पी आणि हा क्यू. तर पी आणि क्यू जर तुम्हाला शोधायचा असेल तर होरिझॉन्टल डिस्टन्सचा फॉर्म्युला, मग बी एम शोधायचं काही गरज नाही तुम्हाला, पी क्यू म्हणतोय ना तर फक्त पी क्यू शोधा. होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर काय घेईल मी, स्टाफ ठेवला आहे क्यूवरती म्हणून के एस क्यू. लक्षात घ्यायचं मी क्यू का घेतला, ज्याच्यावरती स्टाफ ठेवला आहे, टीवरती ते इन्स्ट्रुमेंट ठेवला आहे, क्यूवरती आपण स्टाफ ठेवला आहे, त्यामुळे आपण एस क्यू लिहिणार. के एस क्यू कॉस स्क्वेअर थिटा क्यू. ठीक आहे, पुढे पण फॉर्म्युला असतो तो सी कॉस थिटा क्यू, परंतु सीची व्हॅल्यू काय आहे, सीची व्हॅल्यू 0 असल्या कारणाने हे 0 होऊन जाईल. फॉर्म्युला काय बनणार, होरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर के दिला आहे तुम्हाला 100, एस क्यू दिला आहे तुम्हाला स्टाफ इंटरसेप्ट ऑफ द क्यू किती दिला आहे चेक करा, एस क्यू 1.06 किती येतो 1.06 इंटू कॉस स्क्वेअर थिटा क्यू. याचा अर्थ असा झाला कॉस तुम्ही दोनदा लिहायचा आहे, थिटा क्यू म्हणतोय तो थिटा क्यू किती आहे कॉस 7 डिग्री 5 मिनिटे इंटू कॉस 7 डिग्री 5 मिनिटे. मी डबल का करतोय, त्यांनी स्क्वेअर म्हणला आहे, तो स्क्वेअर आपल्याला करता पण येईल, पण दोनदा गुणाकार केला तर सोपं जाईल. तो बघू बरं का आता किती उत्तर येते ते 100 इंटू 1.06 इंटू कॉस 7 डिग्री 5 मिनिटे इंटू कॉस 7 डिग्री 5 मिनिटे. राईट. अशा पद्धतीने आपलं उत्तर किती येणार आहे, आपलं उत्तर येणार आहे तो एच पी क्यू बराबर 104.38 मीटर. हे झालं होरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू. तो आपल्याला काय काय काढायला लावलं त्याने, रिड्यूस लेवल ऑफ क्यू काढा हे, आणि दुसरा होरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन पी आणि क्यू काढा हे. तर या पद्धतीने 7 मार्काचा क्वेश्चन आपल्याला होता, 3.5 मार्क याला देऊया, 3.5 मार्क याला देऊया. ही पद्धत आपल्याला दिलेली आहे. मी पुन्हा तुम्हाला एकदा रिकॉल करून सांगून देतो. बघा आपण काय काय केलं आहे बरं का, तो आपल्याला इन्स्ट्रुमेंट दिला होता पीवरती, पीमध्ये ठेवला, स्टाफ स्टेशन दिलेले आहेत, बेंचमार्क आणि क्यू आपल्याला दिलेले. मग बेंचमार्कची कोणकोणती माहिती काढायची होती, मी स्टाफ इंटरसेप्ट काढला, इकडे पण स्टाफ इंटरसेप्ट काढला, मिडल रिडिंग, व्हर्टिकल अँगल, व्हर्टिकल डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरला, व्हर्टिकल डिस्टन्स काढला. व्हर्टिकल डिस्टन्स काढल्यानंतर लक्षात ठेवायचं की व्हर्टिकल डिस्टन्समध्ये जो पण थिटा असेल, निगेटिव्ह जरी असेल तरी पॉझिटिव्ह टाकायचा. नंतर पुढे गेलो आपण, व्हर्टिकल डिस्टन्स काढल्यानंतर आपण रिड्यूस लेवल ऑफ बेंचमार्क करायला गेलो. तर इथं मला झालं असं होतं की त्यांनी मला रिड्यूस लेवल ऑफ बेंचमार्क दिला होता, त्याच्या मदतीने मी हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढली आणि ही उचलून मी इकडे टाकली, इथून रिड्यूस लेवल ऑफ क्यू काढली. राईट. तर रिड्यूस लेवल ऑफ क्यू आपल्याला निघून आली. नंतर मी होरिझॉन्टल डिस्टन्स काढायला गेलो, मला पी क्यूच काढायला लावत होता म्हणून फक्त पी क्यू मी काढला. अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल.